आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ या कार्यक्रमासाठी या सकाळी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस सकाळी पाटे म्हणजे हे देवाचे वचन तुम्हाला येत आहे. तुम्ही ऐका, आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि इतरांना सांगा. आम्ही हाली पाहत आहे परमेश्वर आम्ही कसं आम्हाला चालवणारा, आम्हाला नेणारा, मार्गदर्शन देणारा परमेश्वर आहे. आज वचन पाहूया. स्तोत्र संहिता 136 त्याचं 16 वचन. Psalm 116. ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. रानातून म्हणजे जिथं काही नाही, पाणी नाही, काही नाही, असल्या रानातून इस्रायल लोकांना परमेश्वरानं 40 वर्ष नेले. 40 वर्ष काही नाही तिकडे, ना झाड, ना पत्ते, ना जेवण, ना तर त्यांना काय धान्य, काही नव्हते. पण ड्यूटरॉनॉमी 2:7 व्यवस्था त्याच्या 2:7 लिहिलेलं आहे. ड्यूटरॉनॉमी 2:7 की परमेश्वर असं म्हणतो, आज 40 वर्ष मी तुम्हाला रानातून नेलं. 40 वर्ष तुमच्याबरोबर परमेश्वर होता. तुमच्या आताचं सर्व काम परमेश्वर आशीर्वाद करत आहे. या संपूर्ण 40 वर्ष तुम्हाला कशाची उणे पडला नाही. म्हणजे रानातून नेले, 40 वर्ष नेले, तरी त्यांना काय उणे पडलं, कारण प्रभू परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. त्यांना भूक लागली, त्यांना स्वर्गातून मन्ना नावाच्या देवदूतांच्या भाकर त्यांना पाठवलं. जेव्हा त्यांना पाण्याची गरज होती, देवाने दगडाला चीर पाडून तिथून पाणी आणलं. आणि जेव्हा त्यांना मटणाची आवश्यकता होता, समुद्रातून त्याने पक्षी आणून पाडली. असं देव त्यांच्या पालनपोषण केला. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, येशू ख्रिस्त 2000 सालीपूर्वी या जगामध्ये मानव म्हणून उतरून आला. आमच्या मानवाकरिता त्याने आपला स्वतःचा जीव दिला, आमच्या पापाचा हरण केला आणि जिवंत उठला परत मेल्यानंतर. तो प्रभू परमेश्वर आपला जीव दिला, त्याच्याबरोबर तुमची सर्व आवश्यकता पूर्ण करणार आहे का? तुमचं जीवन रानातून जाणारं असं जीवन असेल, पण तो तुमच्या मार्गदर्शन केला तर तुम्हाला काय उणे पडणार नाही. चला प्रार्थना करूया. पवित्र बाबा, धन्यवाद. आमच्यासाठी स्वर्गातून मानव म्हणून उतरून येऊन आमच्या सर्व पातकाला मिटवून आमच्यासाठी जीव दिलेला आणि जिवंत उठलेला येशूच्या नावाने मागितो प्रभू राजा. आणि आजसुद्धा कित्येक जेवण म्हणता, आमचं जीवन असं वाटतं की मी रानातून जात आहे, काही नाही आमच्या जीवनामध्ये, काही सर्व काय उणे पडले आहे, कमी आहे. पण देवबापा, तू त्यांना चालव प्रभू. या महिन्यामध्ये त्यांना काही उणे पडायचं नाही. तसं दाऊदाने म्हटलं, देव माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. सर्व त्यांच्या कमी गटी काढून टाक प्रभू आणि सर्व प्रकारचा आशीर्वाद त्यांना दे. येशूच्या नावाने मागितो पुन्हा एक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा आपण भेटूया. आमेन.